इथून मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. प्रकाश शिलेबन घोटे त्याच्या विपक्षात 2 हात करतीय पलसाई पलसदरी टीम. अगदी सामना रफ आणि टफ पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज रमाकांत. चला घोटे टीम एवढा वेळ खर्च करू नका. रमाकांत आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्राइक एंड वरती सागर पवार, नॉन स्ट्राइक एंड वरती अनिल पवार. पहिला चेंडू मात्र इथून अगदी डायरेक्ट हिट, परंतु इथून लागली नाहीये. अगदी डायरेक्ट हिट झाली असती तर कदाचित विकेट आली असती, परंतु इथून बाईच्या स्वरूपात ही एक धाव येईल पलसाई पलसदरी टीम साठी. एका धाब्याने धाव फलक जाऊन पोहोचेल 1 आकड्यावरती. एक धाव धावफलकावरती. अगदी एक धाब्याने मात्र इथून श्री गणेशा झालाय पलसाई पलसदरी टीमचा. अगदी रमाकांत गोलंदाजी ट्रॅक वरती. त्यानं मात्र पहिला चेंडू डॉट जरूर फेकला होता, परंतु विकेट किपरनं मात्र इथून चुकी केली. यावेळेस घडतंय काय अगदी फलंदाजाला समजलं देखील नाही. चेंडू मात्र कोणत्या दिशेनं मात्र गेलाय अगदी पाहतच राहिला होता. आणि इथून पंच बॅटकट ना, यस बॅटकट. ही एक धाव येईल. एका धाब्याने धाव फलक 2 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. 2 धावा धाव फलकावरती. रमाकांत चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं करतोय. यावेळेस देखील आप ट्रॅकर होता, परंतु इथून सागर पवार मात्र अगदी जागेवरती मात्र इथून पाहायला मिळतो. अगदी फुटवर्क पाहायला मिळत नाही. अगदी क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि मोबाईल मध्ये नेटवर्क फार महत्वाचा असतो. अगदी क्रिकेटमध्ये जर फुटवर्क तुम्ही दाखवला ना तर तुमच्या बॅट मधून मोठे स्ट्रोक नक्कीच येतील. यावेळेस देखील अगदी शरीरयष्टीवरती चेंडू जाऊन आदळतोय आणि इथून लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव येईल. एका धावेनं धाव फलक जाऊन पोहोचेल अगदी 3 आकड्यावरती. 2 षटकांची ही मॅच आहे. 2 षटकांमध्ये किमान 20 ते 25 धाब्यांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. अगदी पलसाई पलसदरी टीमला हे मात्र विसरू चालणार नाहीये पलसदरी टीमला, कारण गोलंदाजी चांगली पाहायला मिळतीये. अगदी यावेळेस घडलंय काय अगदी सागर पवारनं थोडीशी कॉलिंग चुकीची केली होती, परंतु तदनंतर अनिल पवारनं कॉलिंग दिली आणि इथून एक धाव आली आहे. एका धावेनं पुन्हा एकदा धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल 4 आकड्यावरती. अगदी एकही मोठा फटका अजूनपर्यंत मारू देत नाहीये रमाकांत. हा गोलंदाज अप्रतिम गोलंदाजीचा दर्जा मात्र इथून दाखवतोय रमाकांत. सागर पवार स्ट्राइक एंड वरती. एक मोठा ब्लास्ट करा अर्थानं. यावेळेस देखील अगदी डॉट चेंडू आलाय. शेवटचा चेंडू इथून निर्धाव फेकलाय गोलंदाज रमाकांत. आणि बघता बघता अगदी पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर धाव फलक जाऊन पोहोचलाय 4 आकड्यावरती. आता शेवटचं षटक मात्र इथून शिल्लक असेल. स्लॉगवरचं षटक मात्र इथून सनी आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. जे पहिलं षटक हाताळलं होतं अगदी रमाकांतनं ते अप्रतिम राहिलं. तदनंतर आता सनी आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. त्याच प्रकारची इथून गोलंदाजी करायची आहे. अगदी पलसाई पलसदरी टीम थोडीशी संकटामध्ये पाहायला मिळते. यस या वेळेस मात्र बाईट चेंडू आलाय. अगदी पंचांचा इशारा देखील मात्र इथून येतोय. इट इज बाईट चेंडू. अगदी एक्स्ट्राची धाव मात्र इथून धाव फलकावरती लागली जाईल. 5 धावा धाव फलकावरती लागल्या जातील. या वेळेस मात्र फटका मात्र इथून मिड विकेट रिजन मध्ये खेचला. एक धाव कंप्लीट. लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अगदी एक धाव होती इथे मात्र 2 धावा मात्र इथून कंप्लीट केल्यात दोन्ही बॅटरनं. आणि इथून 2 धावा धाव फलकावरती वाढ करतील. अगदी 7 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 2 चेंडूंची फेकी केली गोलंदाजानं. यावेळेस चांगला फटका अगदी एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल. फेकी अप्रतिम. आणि इथे रनआउटची विकेट अनिल इथून येईल मैदानाच्या बाहेर.
चला बॅट्समन पाठवा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अगदी रोहित हा फलंदाज मात्र इथून दाखल झालाय. अगदी रोहित देखील चांगला फलंदाज आहे, परंतु आज मात्र इथून धाबा बनवायच्या आहेत. अगदी पलसाई पलसधरी टीमला जर जिंकायचा असेल तर धाबा मात्र इथून गोळा करावा लागतील. अगदी त्याच्यासाठी मात्र इथून पाठवलं गेलाय पलसधरीच्या या बॅटरला. अगदी रोहित स्ट्राईक एंड वरती. इथे फुल टॉस होता, परंतु मिस टाइम स्ट्रोक. अगदी एक धाव कंप्लीट. लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक मात्र येतोय तोपर्यंत दुसरीचा कॉल आणि इथून दुसरीला मात्र सागरला आता रनआउट व्हावं लागेल. दुसरा फलंदाज मात्र येईल असे भूत नजरेनं मैदानाच्या बाहेर. अगदी काय घडलं जात आहे. एखादी पार्टनरशिप मात्र फार महत्वाची होती पलसाई पलसधरी टीम साठी, परंतु ती पार्टनरशिप खऱ्या अर्थानं झाली नाही. अगदी त्याचं कारणच मात्र इथून डॉट चेंडू जितके खेळले ना, ते कारण खऱ्या अर्थानं पलसधरी टीमला मात्र थोडासा अडचणीमध्ये मात्र इथून नेलं गेलंय. आणि न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये. प्रमोद आलाय अगदी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. रोहित स्ट्राईक एंड वरती. सनी गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस फटका एक्स्ट्रा कव्हर रिजनला सजवलाय. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा कॉल फेकी चांगली होती, परंतु इथून कलेक्शन थोडस चुकीचं राहिलं आणि पुन्हा एकदा रनआउटची विकेट येईल मैदानाच्या बाहेर. रोहित देखील आता मैदानाच्या बाहेर येतोय. अगदी विकेटची तडफड मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्व मात्र इथून पडल्या जात आहेत. न्यू बॅटर पुन्हा एकदा विवेक आलाय. धावफलक मात्र 11 या आकडावरती. पलसाई पलसधरी टीम मात्र जाऊन पोहोचली. अगदी 4 चेंडूंची फेकी मात्र इथून झाली आहे. यावेळेस फटका दमदार पाहायला मिळतोय अगदी एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये, परंतु थोडीशी आउटफील्ड स्लो पाहायला मिळते त्या दिशेला. आणि इथून 2 धावा कंप्लीट केल्यात. दुहेरी धावसंख्येनं धावफलक वाढलं जाईल. अगदी 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल पलसाई पलसधरी टीम. इथे घडले काय मैदानाच्या आतमध्ये. अगदी पंचांचा इशारा देखील येणं बाकी आहे. आणि इथून अजून एक फलंदाज होईल बाद. आणि वाईट इथून इशारा आलाय आणि वाईट +1 म्हणजे 2 धाबा धावफलकावरती येतील आणि विकेट देखील मैदानाच्या बाहेर जाईल. अगदी एकाच ऍक्शन मध्ये बरेचसे प्रश्नचिन्ह मात्र इथून उभे राहिलेत. अगदी प्रमोद देखील इथून बाद झाला आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विनय आलाय. इथे खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथून शेवटचा बॉल आलाय डॉट आणि इथून षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालाय. धावफलक जाऊन पोहोचलाय अगदी 15 या आकड्यावरती. अगदी पूर्वार्थाचा खेळ मात्र इथून कंप्लीट झाल्यानंतर 15 धाबा धावफलकावरती. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 16 धावसंख्येची इथून गरज असेल. अगदी जशी मात्र दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल ऐकूयात अगदी व्हॉइस ऑफ पलसधरी मारुती पवार. यस हॅलो.
हाल चला सलामीचे फलंदाज घोटे संघाला विनंती आहे, आपण सलामीचे फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. कारण 12 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. कारण फलंदाजी संघाचा विचार केला तर 15 धावा गोळा केल्या तर जिंकण्यासाठी 16 धाव्यांचा टार्गेट मात्र घोटे संघासमोर दिलाय. घोटे संघाचा विचार केला तर सलामीचे फलंदाज असतील अमोल आणि नक्कीच त्यांच्या सोबत मनोज, नक्कीच दोन सलामीचे फलंदाज देखील मैदानाच्या बाजूने रवाना होतील. कारण अगदीच ज्या दिवशी घोटे संघ क्वालिफाईड झाला होता त्या दिवशी मनोजच्या फलंदाजीचा विचार केला तर 2 सामन्यामध्ये फक्त न फक्त 4 धावा गोळा केल्या होत्या त्या मनोजनं. आणि शेवटचा जसा सामना आला, जसा अमोल तंबूच्या आसऱ्याला आला पहिल्याच चेंडूवरती, आणि त्यानंतर मनोज या फलंदाजाचा विचार केला तर पहिल्याच षटकामध्ये 19 धावा गोळा केल्या होत्या. तोच मनोज पुन्हा एकदा स्ट्राईक साठी सज्ज झालाय. स्ट्राईक असेल तो अमोल आणि नॉन स्ट्राईकला मनोज. चला कळवते मोकाशी आणि वर्णे ठाकूरवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, आपण नाणेफेकीसाठी या. स्ट्राईकला मनोज आणि नॉन स्ट्राईकला अमोल. स्ट्राईकला मनोज आणि नॉन स्ट्राईकला अमोल. आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झालाय. अर्थातच एक यंग टॅलेंट पाहायला मिळतोय विशाल. विशालच्या गोलंदाजीचा देखील आजच्या दिवसात बोलबाला चालू राहिलाय फलंदाजांविरुद्ध. पहिलाच चेंडू लोअर फुल टॉस मिस टायमिंग स्ट्रोक झाला. नक्कीच पाहता क्षणी आशाभूत नजरेनं फलंदाज पाहत राहिला मनोज. आणि नक्कीच एक लेग बाईटच्या स्वरूपात एक सिंगल आली. एक सिंगलच्या साह्याने संघाचं अकाउंट ओपन झालं. टोटल लेग बाईटच्या स्वरूपात का धाव येईना, परंतु ती धाव येणं घोटे संघाला जर जिंकायचं असेल तर ती धाव महत्वाची आहे. चला वर्णे संघाचा कर्णधार आपण समालोचन कक्षामध्ये टॉस बॉक्स मध्ये यायचं नाणेफेकीसाठी. कारण कळलं ते मोकाशी संघाचा कर्णधार आलाय. पुन्हा एकदा अगदी क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केला, त्याला फक्त सन्मान दिलाय. आणि त्यानंतर इथून मिळणार एकच धाव. एका सिंगलच्या साह्यानं पुन्हा एकदा धावफलकाला गती मिळाली. कसवाच्या गतीनं का होईना, पण नक्कीच एक धाव मिळाली एका धावेनं. टोटल 2 धावा 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 10 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. अजूनही 14 धाव्यांची गरज. चला वर्णे संघ कर्णधार आला नाही अजूनही. पुन्हा एकदा अगदीच लगातार वारंवार लेग बाईटचा एक एक धाव येत आहेत. आणि नक्कीच बॅटकट, यस बॅटकट, बॅटची इनर एज लागली असावी. आणि त्यानंतर नक्कीच एक सिंगल आहे. एका सिंगलच्या साह्याने टोटल 3 धावा. चला दोन्ही संघाच्या कर्णधाराला टच करून घ्यायचंय. यस नाणेफेकीचा कौल झालाय. आणि कलोते संघानं नाणेफेकीचं कौल जिंकलंय. आणि डिसिजन लगेच सांगा. यस फलंदाजी लॉर फुल टॉस. गॅप सिलेक्शन चांगला, अगदी कव्हरच्या वरतून उडवलाय. नक्कीच इथे एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरीला धोक्याची घंटा वाजू शकते. पाहता क्षणी काय घडलं जातं. पेनचा स्विंगर ऑन झालाय. बॅक टू द डगआउट. मनोज संघाचा हुकमाचा एक्का मात्र तंबूच्या आसऱ्याला येऊन थांबलाय आता. आणि मनोज यांची जागा सांभाळण्यासाठी कोण मैदानाच्या बाजूने रवाना होईल पाहणं गरजेचं असेल. महत्वाची विकेट मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. अर्थातच ज्याचं नाव विजय. ह्या विजयचा जर विचार केला तर ज्या दिवशी संघ क्वालिफाय झाला होता त्या दिवशी 2 सामने फसले होते. एक सामना पहिल्या ग्राउंडचा आणि दुसरा सामना दुसऱ्या ग्राउंडचा. तो दोन्ही सामने या विजयच्या जोरावरती मात्र घोटे संघाने खेचून आणले होते. तोच विजय पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने रवाना झालाय. नक्कीच महत्वाची विकेट. एक धाव 1 रन आउटला विकेट आली. या पुन्हा एकदा क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर, त्याला खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅक टू द डगआउट. अमोलला देखील यावं लागलंय. महत्वाची विकेट आली आहे. लगातार दुसरी विकेट. दोन्ही सलामीचे फलंदाज बॅक टू द डगआउट. काय घडलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. घोटे संघ दबावाखाली अडचणीत सापडलाय. अडचणीतून बाहेर निघायचं असेल ना तर एखादा मोठा फटका सजवणं गरजेचं असेल.
शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. धावफलकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 4च धावा खर्च केल्यात गोलंदाजानं, विशाल या गोलंदाजानं. नक्कीच चला मैदानाच्या बाजूने फलंदाज रवाना व्हायचा. जगदीश तर निश्चितच योगेश वाघ आपण पाहू शकतो इथे 12 बॉल आणि धावांची गरज होती 16. तर पहिला गोलंदाज बघतो ज्या अर्थानं विशाल गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 5 चेंडू फेकतोय फक्त आणि फक्त 4 धावा दिलेत. अर्थात सामना जो आहे जरी 2 षटकार असेल तरी रफ अँड टॅप म्हणजे चुरशीचा सामना इथे दोन्ही संघादरम्यान पाहायला मिळतोय. जे सलामीचे 2 बॅटसमॅन होते ते जमत परत पुन्हा एकदा मोठा फटका सजवला अगदी लॉंग ऑफ आणि मिड विकेटच्या डोक्यावरून खेचला होता. नक्कीच येथे क्षेत्ररक्षकाने थोडीशी चुकीची कॉलिंग दिली आणि का पाहत अशाने काय घडलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू द डगआउट. जगदीशला देखील यावं लागलंय. नक्कीच पंच धावा किती 2 एकच यस एकच धाव आणि रनआउटची महत्वाची विकेट. 6 चेंडू 11चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये अजूनही बाकी राहिलंय. 6 चेंडू 11 धावा 11 धाव वा 6 चेंडू कोड मैदानाच्या बाजूने रवाना होईल. रमाकांत जगदीश मात्र गेल्या पावली महागारी आलाय. नक्कीच मोठा फटका सजवला होता परंतु नक्कीच जबरदस्त कमबॅक पाहायला मिळतोय. गोलंदाज विशाल गोलंदाजाने करून दिलं. अवघ्या 5च धावा खर्च केलं. सहा चेंडू 11 धावांची गरज असताना खोटे संघाकडून आता मात्र स्ट्राईकला विजय नॉन स्ट्राईकला रमाकांत. राकेश 6 चेंडू 11 रोखायच्यात. पहिला चेंडू लोअर फुल टॉस पॉइंट मध्ये कोणतीही चुकी होत नाही परंतु तो थोडासा चुकीचा झाला. लेझी क्रिकेट पाहायला मिळतं आणि येथे मात्र एकच धाव कुठेतरी 2 धावा पूर्ण झाल्या असत्या. पाहता क्षणी मात्र रमाकांत स्ट्राईक यांच्या फलंदाजाला मात्र रोखला आणि त्यानंतर मात्र इथून एकच धाव मिळाले. आता मात्र समीकरण उरले 5 चेंडू 10 धावा. जर जिंकायचं असेल घोटे संघाला तर रमाकांतला एखादा मोठा फटका मारणं गरजेचं असेल आणि त्यानंतर सामना मात्र इथून घोटे संघासाठी ऑन होऊ शकतो कारण सामना पूर्णपणे फसलाय. फलंदाजी संघाच्या बाजूने झुकलाय. आतापर्यंत विचार केला तर या सामन्याचा 5 चेंडू 10 ची गरज. आता मात्र पंचांचा डिसिजन तर या तिसऱ्या पंचांना रेफर केलंय. तिसऱ्या पंचांना रेफर केलाय. यस इथून फेअर डिलिव्हरी असेल. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळून घेतो आणि नक्कीच यस इथून फेअर डिलिव्हरी आणि आता मात्र समीकरण उरलंय 4 चेंडून 10 धाव्यांची. काय सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. अजूनही दोन्ही संघ सामना सोडायला तयार नाहीयेत कारण गोटे संघाच्या पाठीराखी सांगत असतील की रमाकांत एखादा षटकार येऊ दे आणि फलंदाजी संघाचे पाठीराखी सांगत असतील की एखादा डॉट चेंडू येऊ द्या. मोठा फटका म्हटलं होतं की मोठा फटका येणार. फटका फसलाचे अगदी साईड स्क्रीनला सलामी देत विजयाचा शंखनाद करणारा महत्वाच्या क्षणी आलेला षटकार. आता मात्र गोटे संघ सामन्यात कमबॅक करतोय पाहायला मिळतंय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये अशा निराशा सगळ्या रमाकांतच्या खांद्यावरती पाहायला मिळत आहेत. काय घडलं जातंय आता पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळतोय. घोटे संघाकडून जबरदस्त कमबॅक पाहायला मिळालंय. जसा मोठा फटका आला आता गोलंदाज देखील दबावाखाली असेल. गोलंदाज राकेश देखील दबावाखाली आलाय.
कारण 3 चेंडू 4 धाब्यांची गरज असताना एखादा मोठा फटका आला ना पुन्हा एकदा तर सामना घोटे संघ नक्कीच जिंकू शकतो. मोठा फटका मिस टायमिंग स्ट्रोक नक्कीच अगदी डीप मध्ये चेंडू खाली शतरक्षक कोणतीही चुकी करत नाही. काय घडलं जाते कॉन्फिडन्स हाय झालाय शतरक्षकांचा देखील. 2 चेंडू 4 धाब्यांची गरज असताना चला फलंदाज त्वरित मैदानात दाखल व्हा. चला फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या दिशेने फलंदाजीसाठी मैदानाच्या दिशेने रवाना झालाय आमच्या परमित्र संदेश वाघ. नक्कीच या फलंदाजाचा विचार केला तर अगदी आमच्या होम ग्राउंड वरती या फलंदाजानं हाहाकार माजवला होता. तोच फलंदाज मैदानाच्या दिशेने रवाना झालाय. 2 चेंडू 4 धाब्यांची गरज असताना या फलंदाजाचा विचार केला तर अगदीच लॉंग ऑफ ऑन मिड विकेटच्या डोक्यावरून फटका मारण्याची ताकद ठेवतो. अगदीच जर पुढ्यात चेंडू टाकला तर हेलिकॉप्टर फिरवण्यात मात्र टायमिंग प्रॉपर पाहायला मिळतं या फलंदाजाकडे. जबरदस्त फटका सजवला गेला होता रमाकांतनं, परंतु दुसऱ्या चेंडूवरती माघारी यावं लागला. लॉर फुल टॉस मिस टायमिंग स्ट्रोक. इथून मात्र एकच धाव मिळेल. एकच धाव. 1 चेंडू 3 धावांची गरज. 1 चेंडू 3 धावा. काय सामना रंगला जातोय. मागच्या 2 दिवसापूर्वी देखील असा सामना रंगला होता. 1 चेंडू 2 धाब्यांची गरज असताना कलोते मोकाशी संघ पराभूत झाला होता. त्यानंतर त्यांना वाईट कार्ड एंट्री मिळाली आणि 1 चेंडू 3 कंपल्सरी. यस, त्या कलोते मोकाशी संघाने देखील तो सामना गमावा लागला होता आणि त्यानंतर व्हाईट कार्ड एंट्री मिळाली आणि त्या व्हाईट कार्ड एंट्रीचं सोनं केलं कलोते मोकाशी संघानं आणि नक्कीच टॉप 4 मध्ये आज धडक मारली. पहिला सामना विजय खेचून आणला. मावळ विरुद्ध खेळत असताना 35 धावा गोळा केल्या होत्या आणि आता स्ट्राईकला विजय, ज्याच्या नावातच विजय, तो विजय आज देखील संकटमोचक म्हणून संघासाठी तैनात मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त फटका कव्हर्स आणि पॉइंटच्या मधून विजयाचा शंखनाद करणारा चौकार आलाय आणि चौकाराच्या साहाय्याने घोटे संघाने सुद्धा टॉप 4 मध्ये धडक मारली. जबरदस्त सामना सजवला, फटका सजवला. काय घडलं जातंय ज्यासाठी संकटमोचक म्हणून म्हटलं जातं विजयला आणि स्वतःच्या नावातच विजय, त्यांना विजय खेचून आणलाय. हार्डलक टीम पलसदरी आणि बेस्ट ऑफ लक टीम प्रकाश 11 घोटे संघ. चला घोटे संघ आपण मैदानाच्या बाहेरच राहा. घोटे संघ आपल्याला विनंती आपण मैदानाच्या बाहेरच राहा. कलोते मोकाशी संघ आपलं डिसिजन जे असेल बॅटिंग यस. वर्णे संघाला विनंती आपण मैदानाचा ताबा घ्या त्वरित, कारण पाऊस कधीही येऊ शकतो. चला घोटे संघाच्या कर्णधाराला विनंती आपण नाणेफेकीसाठी या आणि त्यांच्या विरोधात खेळणारा सातेरी संघ, सातेरी संघाच्या कर्णधाराला देखील विनंती आपण त्वरित टॉच बॉक्स मध्ये यायचं.